रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साहेब स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आजचा जो व्हिडिओ आहे किंवा आजचा जो फ्लॅट आहे तो बाळकुम लोकेशनला पिरेमल वैकुंठ नावाचं खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं कॉम्प्लेक्स आहे, जिथे इस्कॉन टेम्पलची सुविधा दिलेली आहे। इस्कॉन टेम्पलचं मंदिर लागून असणार आहे आणि त्याच ठिकाणी खरं हा सुंदर आणि अनयूज अनटच असणारा 711 कार्पेटचा 2 BHKचा फ्लॅट आहे, जो बिलकुल वापरलेला नाही। फ्लॅट तसं बघितलं तर लोअर फ्लोअरला बिल्डिंग बघितलं तर 36 माळ्याची आहे। मेंटेनन्स संदर्भात जर विचार केला तर साधारणतः 7,500 रुपये मेंटेनन्स ह्या फ्लॅटचा मिळेल। आणि जर तुम्ही घरातनं जर बघितलं तर हा आपला हॉलच्या खिडकीमधला खरं व्ह्यू आहे। याच्यातनं जर बघितलं तर सकाळचा सूर्य तुमच्या साईडला येणार आहे, कारण हा ईस्ट फेसिंग हे तुमच्या खिडक्या ज्या काय ओपन होतात ह्या सगळ्या पूर्वेला ओपन होतात। त्याच्यामुळे समोर जर बघितलं तर भविष्यात जी चालणारे मेट्रो आहे ती तुमच्या घरामध्ये दिसते। समोर जर तुम्ही बघितलं तर दोस्ती वेस्ट काउंटी नावाचं प्रोजेक्ट आहे, बाजूला मेट्रो स्टेशन असेल आणि ह्या कॉम्प्लेक्समध्ये स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या ज्या इत्तमभूत सुखसुविधा आहेत त्याही इथं सुंदर आणि चांगल्या पद्धतीने दिल्या गेलेल्या असणार आहेत। राहिला प्रश्न ठाणा स्टेशनपासून ह्या घरापर्यंत यायचा तर ठाणा स्टेशनपासून हे जे कॉम्प्लेक्स आहे हे 5 किलोमीटर अंतरावरती असणारं हे घर आहे। त्याच्यात जर आपण मेंटेनन्सचा विचार केला तर 7,500 रुपये मेंटेनन्स ह्या फ्लॅटचा आपल्याला लागणार आहे, कारण त्या पद्धतीनं बरं कन्स्ट्रक्शनची क्वालिटी म्हणा, पाण्याचा प्रॉब्लेम म्हणा, ह्या सगळ्या कोणत्याच गोष्टींचा प्रॉब्लेम इथे नक्कीच नाही आहे। ज्यावेळेला आपण खरं घराच्या बाहेर पडणार आहोत त्यावेळेला हे नॉर्थ फेसिंगचं घर आहे। आतमध्ये जाताना साऊथ आहे, बाहेर जाताना नॉर्थ आहे। ह्या साईडला एक घर आहे, म्हणजे थोडक्यात तुमचं जर बघितलं तर ह्या साईडला 2 घरं, 1, 2, 3 आणि जवळजवळ तुम्ही बघितलं तर 4 लिफ्ट आहेत। जर दोन्ही घरांच्या मध्ये जर तुम्ही जागा बघितली तर तसं एक तुम्ही ह्या साईडला 2 घरं, ह्या साईडला 2 घरं आहेत, अधिक ह्या साईडला, म्हणजे टोटल जर तुम्ही घरांची संख्या एका फ्लोअरवरती बघितली तर 8 तुम्हाला एका फ्लोअरवरती मिळणार आहेत। आणि जर तुम्ही बघितलं तर ह्याला इस्कॉन टेम्पल एकदम लागून असणारं घर आहे। बिल्डिंगला OC, CC, सोसायटी त्या सगळ्या गोष्टी एकदम झालेल्या आहेत। त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या बँकेकडे जरी गेला तर लोन घेण्यासाठी इथे काहीच प्रॉब्लेम नसणार आहे। ज्यावेळेला घराच्या आतमध्ये आपण एंट्री करतो एवढी मोठी जागा तुम्हाला दिली गेलेली आहे। नंतर जर आपण इकडे ह्या साईडला आलो तर एक मोठं चांगल्या पद्धतीचं किचन आहे, जे अनयूज अनटच असणार आहे आणि गॅसची पाईपलाईन मात्र आलेली असणार आहे। नंतर पुढे जर आपण आलो तर इथं तुम्हाला वॉशिंग मशीनचा खरं पॉईंट दिलेला आहे। इथे तुम्ही कपडे सुकवणं किंवा त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या इथून होऊ शकतात। आणि व्ह्यू बाकी तुम्ही बघू शकता, पूर्ण कालेर कशिळीची जी खाडी आहे तुम्हाला तुमच्या घरामधनं बाकी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने दिसते। बाळकुम टू कालेर कशिळी जाणारा जो मेट्रोचा ब्रिज आहे तो तुमच्या घरामधनं दिसतो। त्याच्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता की मेट्रो स्टेशन पण ह्या घरापासून खूप जवळ नक्की असणार आहे। नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला असा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा खरं हॉल दिलेला असणार आहे। बिल्डिंगमध्ये ह्याच्यात तसं जर बघितलं तर बिलकुल वापरलेलं नाही, साफसफाईची गरज आहे, कारण स्वच्छता याची ती केलेली नाही आहे। जसा बिल्डरनी ताबा दिला आहे तसा हा फ्लॅट तुम्हाला उपलब्ध मिळणार आहे। मग मात्र ह्या हॉलमधनं पण तुम्हाला बघितलं तर आपण व्हिडिओ चालू करायच्या अगोदर बघितलं होतं की असा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसणार आहे। तसं बघितलं तर हे जे दोस्ती वेस्ट काउंटी याच्यामध्ये युरो स्कूल पण आलेलं आहे। जर तुमचे बच्चे कंपनी असतील आणि त्यांना जर शाळेची सुविधा म्हटलं तर ती एक शाळा आहे। इकडं तुमची नारायणा इंटरनॅशनल शाळा जवळ असणार आहे, अंबर इंटरनॅशनल शाळा जवळ असणार आहे। तसं तर ठाण्यामध्ये प्रत्येक कुठे कोणी ॲडमिशन जरी घेतलं तर शाळेमध्ये बस आहेत, त्या बस येऊन सगळे पोरं घेऊन जातात। नंतर पुढे आपण आल्यानंतर तुम्हाला इथे परत एक कॉमन बेडरूम दिलेला आहे। हा कॉमन बेडरूमची साईज पण जर बघितली तर सुंदर आहे। सकाळचं ऊन ह्या फ्लॅटमध्ये सकाळचं पण ऊन तुम्हाला नक्की मिळणार आहे, कारण इकडनं तुमचा सूर्योदय इकडनं होत असतो, ह्या ईस्टला असल्या कारणाने तुम्हाला ह्या रूममध्ये पण चांगल्या पद्धतीने सकाळचं ऊन मात्र नक्की मिळणार आहे। नंतर इथं कपाटासाठी तुम्हाला एक व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची जागा पण दिली गेलेली असणार आहे। ज्यावेळेला ह्या बेडरूमच्या आपण बाहेर जाणार आहोत त्याच्या जस्ट अपोजिटला जर आपण आलो तर इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट, अनयूज अनटच जॅग्वार फिटिंग्स आहेत, प्लंबिंग वर्क दिलेलं तुम्हाला इथे पण अशा पद्धतीचं मिळणार आहे। नंतर जर आपण ह्या बाहेर पडलो तर बाहेर आल्यानंतर तुम्हाला इथे परत एक बेडरूमची सुविधा आहे। जे बेडरूम तुम्ही जर बघितलं तर ह्याला वुडन फ्लोरिंगचं बेडरूम दिलं गेलेलं असणार आहे। नंतर जर आपण आतामध्ये आलो तर इथे पण परत मोठं आणि चांगलं प्रशस्त असं तुम्हाला खरं हे दिलेलं आहे। वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आहे, हे पण चांगल्या पद्धतीचं मोठं नक्की असणार आहे। इथं क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला इकडे पण जागा दिलेली असणार आहे। नंतर जर आपण बेडरूममध्ये जायचा विचार जर केला तर बेडरूमकडनं जर आपण ह्याच्यात बघा सगळं पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीचं वुडन फ्लोरिंग आहे। याच्यात पण ह्या रूममध्ये पण तुम्हाला सकाळचं ऊन वगैरे व्यवस्थित चांगल्या पद्धतीचं नक्की मिळणार आहे। इथून बाजूला सेंट्रल पार्क पण इथून जवळच असणार आहे। आणि इथे जर तुम्ही आला तर इथं परत कपाटासाठी अशी वेगळी जागा दिलेली, त्याच्यामुळे बेडरूम जर बघितलं तुम्हाला जाणवतं याची बेडरूमची साईज चांगल्या पद्धतीची मोठी असणार आहे। नंतर खरं तर इकडे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खिडकी पण दिलेली आहे। या खिडकीमधनं मात्र जर तुम्ही बघितलं तर तुमचाच असणारा स्विमिंग पूल जो आहे तो दिसणार आहे, कारण फ्लॅट आपला काय हायर फ्लोअर नाही, फ्लॅट तसं बघितलं तर लोअर फ्लोअरला आहे। बिल्डिंग बघितली तर 36 माळ्याची बिल्डिंग बनवलेली असणार आहे। अशा पद्धतीचा हा
2 BHKचा फ्लॅट आहे, पिरेमल वैकुंठ नावाचं कॉम्प्लेक्स आहे. जर कोणी मंडळी असा अनयूज अनटच फ्लॅट चांगल्या डेव्हलपरकडे जर बघत असेल तर हाही एक ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध असणार आहे. आपण रोज काम करतोय, रोज मेहनत घेतो, ह्याला पण त्रास आहे, जाणं येणं दुनियादारी जाम किचकिच होते, तरी तेवढ्यातनं पण आपण करतोय, कारण की आपण जो विश्वास आमच्यावरती दाखवताय, जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करतायत, अजून जोमानं जास्तीत जास्त लोकांनी त्याला सबस्क्रायबर्स करावं, जास्तीत जास्त व्ह्यू करावे. मी काय कोणाला म्हणत नाही फ्लॅट माझ्याकडनं घ्या, पण फ्लॅट बघा, सबस्क्रायबर्स करा, तेवढं बरं वाटेल जरा, की कामाचं काहीतरी आम्हाला मोबदला मिळण्यासारखा एक फिलिंग येईल. तेवढंच फक्त तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा. राहिला प्रश्न किमतीचा, तर हे जे मालक आहेत ह्या मालकांनी आत्ता ठेवताना याची किंमत 1,49,00,000 रुपीज ठेवलेली किंमत आहे. 1,49,00,000 रुपये याची किंमत आहे. थोडंफार याच्यामध्ये निगोशिएशन होणार आहे. जर आपल्याला सगळा विषय पटला, सगळ्या गोष्टी होण्यासारख्या असतील तर तिथे आपण परत चर्चा करू शकतो. 80% 10% तुम्ही डाऊन पेमेंट केलं, 90% लोन घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही. स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन आपल्याला एक्स्ट्रा इथं लागणार आहे. अशाच पद्धतीचे नवे जुन्याने वेगळे घरं रोज दाखवण्याचा आपला कार्यक्रम चालतो आहे, की लोकांपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त घरं घेऊन जायचे, जेणेकरून लोकांना येण्या जाण्याचा ताण कमी व्हावा आणि पेट्रोल डिझेलची नासाडी न होता घरी बसून समजा नंतर त्याच्यातनं शॉर्टलिस्ट करून काय आवडलं आणि तेवढे मोजकेच फ्लॅट बघायला आले तरी चालण्यासारखं आहे. आमचे जास्तीत जास्त व्हिडिओ बघा हीच नम्र विनंती. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.